नमस्कार, मी विशाल वर्देशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात आत्ता क्षणाच्या सगळ्यांच्या चर्चेत असणाऱ्या बातमीने. ती बातमी आहे राज्यातले प्रकल्प. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अशात आता माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं दिरंगाई केल्यामुळेच हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचं माहिती अधिकारातून उघड झालंय. हा प्रकल्प आपल्या राज्यात थांबवावा म्हणून प्रयत्नच करण्यात आले नाहीत असं उघडकीस आलंय. MIDCनं माहिती अधिकारात ही माहिती दिली आहे. त्यामुळं सत्ताधाऱ्यांवर आरोप करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसलाय. च्या काळामध्ये या प्रकल्पांचा किती वेळा तुम्ही आढावा घेतला? वॉर रूमच्या टॉप प्रायोरिटीमध्ये अति प्राधान्य क्रमावरती हा विषय तुम्ही का नाही घेतला? सचिव स्तरावरती, अधिकारी स्तरावरती, प्रशासन स्तरावरती ज्या बाबी, ज्या सोयी सुविधा सवलती हा प्रकल्प लवकर कार्यान्वित होण्याकरता सरकारनं देणं क्रमप्राप्त होतं, ते तुम्ही का केलं नाही? याचं उत्तर तुम्ही कधी देणार आहे का नाही? वेदांतामध्ये हेच झालं होतं की आदित्य ठाकरेंनी आंदोलन केलं. त्या ठिकाणी पुणेमध्ये ही जागा आम्ही दिली होती आणि मग माहिती अधिकारात काय आलं? जागेचं वाटपच झालं नव्हतं. खोटारडेपणा, खोटं बोला पण रेटून बोला. सरकार गेल्यामुळं अस्वस्थ आहेत आणि सरकार येणार नाही कधी हे त्यांना माहिती आहे. आणि त्यामुळं अशा मानसिकतेमध्ये केवळ काहीतरी शेवटची घरघर ही जी लागली आहे ती घरघर थांबवण्याचा प्रयत्न आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मात्र ही माहिती चुकीची असल्याचं सांगत आरोप फेटाळून लावलेत. जी माहिती त्यांनी दिलेली खोटी दिलेली आहे, अतिशय चुकीची माहिती दिलेली आहे. या संदर्भात सगळे कागद निश्चित येणार काय समोर येतील. माझ्याकडे सुद्धा उपलब्ध आहे. महाराष्ट्र सरकारने कशा पद्धतीनं वेदांत फॉक्सकॉनशी संपर्क साधलेला आहे, कशा पद्धतीनं प्रकल्प यावा म्हणून प्रयत्न केले, कशा पद्धतीनं सगळे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आदित्यजी ठाकरे साहेब, मुख्य सचिव सातत्यानं भेटलेले आहेत. अनिल अग्रवालजी असेल, दुसरे त्यांचे फॉक्सकॉनचे MD असतील. परंतु केंद्राच्या दबावामुळे हा प्रकल्प गुजरातला गेलेला आहे. दिशाभूल करणारी माहिती पसरवली जाते असा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी केलाय. 31 ऑक्टोबरला सकाळी RTI मध्ये माहिती मागितली जाते आणि संध्याकाळी माहिती भेटून जाते. अहो 7-7, 8-8 डिपार्टमेंट इन्व्हॉल्व आहे याच्यामध्ये. त्या माहिती अधिकाऱ्याला सगळ्या गोष्टींचं आकलन एका 8 तासात झालं. सगळ्या डिपार्टमेंटने 8 तासात माहिती देऊन दिली आणि यांनी त्याची उत्तर देऊन दिले. एव्हा ना आम्हाला 30-30 दिवस माहिती मिळत नाही, माहिती उपलब्ध नाही, या माहितीचा या विभागाशी संबंध नाही, असे भलते उत्तर आम्हाला येतात आणि यांना एका दिवसात मिळतं. अहो मी पुराव्यानिशी ठेवलं. मुख्य सचिवांची बैठक 15 जुलै रोजी झाली सर्व डिपार्टमेंटच्या प्रधान सचिवांना घेऊन आणि त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात आले की पाण्याच्या सवलती कशा द्यायच्या, SGSTच्या सवलती किती द्यायच्या, 3 रुपये युनिटनी 20 द्यायचं, लँडमध्ये स्टॅम्प ड्युटी माफ करायची. हे सर्व निर्णय झाले 15 जुलैला. तेव्हा कुणाचं सरकार होतं देवेंद्रजी? तुमचं सरकार होतं. मग ही मीटिंग कशाला घेतली होती? काल पण खोटं बोलले आणि आज पुन्हा एक खोटं बोलले. खोटं बोलत राहिलं ना की आठवत नाही आपण मागे काय बोललो होतो. त्यामुळे पुन्हा खोटं बोललं जातं. याचा आम्ही निषेध करतो. अहो महाराष्ट्र आपला आहे, महाराष्ट्रातले बेरोजगार तरुण आपले आहे. इथे क्रेडिट घेणं, पक्षीय राजकारण करणं योग्य नाही आहे. आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे, रोजगार आणा, विरोधी पक्ष सुद्धा तुमच्या सोबत राहणार. राज्यात सध्या प्रकल्पांच्या पळवापळवीवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता मराठवाड्याचा 10,000 कोटींचा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारनं नाकारल्याचा गंभीर आरोप जो आहे तो केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी केला. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. महाराष्ट्रातील प्रकल्पांसंदर्भात माहिती अधिकारामध्ये काही माहिती आलेली आहे. या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहे डॉक्टर भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री. सर आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. सर, माहिती अधिकाराने माहिती आलेली आहे की फोक्सवॅगन सारखा जो प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता तो राज्य सरकारच्या दुबळेपणामुळे, दुर्लक्षामुळे आणि दिरंगाईमुळे बाहेर गेलेला आहे. महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये होतं. त्यांची दिरंगाई, त्यांनी इंडस्ट्रीजसाठी दिलेल्या ज्या विविध सवलती द्यायला पाहिजे होत्या त्या दिल्या नाहीत. म्हणून उद्योजकांनी
जे प्रकल्प महाराष्ट्रात येणार होते ते दुसऱ्या राज्यात घेऊन गेले, अर्थात दुसऱ्या राज्यांनी त्याच्या फॅसिलिटी दिल्या असतील. याचं एक उदाहरण मी देऊ इच्छितो की मी त्या काळामध्ये जायकवाडीवरती फ्लोटिंग सोलार लावायचं अशी वारंवार पालकमंत्री आणि जयंत पाटील यांना विनंती केली, पत्र दिली. त्यांचं आम्हाला उत्तर आलं की आम्ही तिथं परवानगी देऊ शकत नाहीत. नवीन सरकार आलं, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही भेटलो होतो आणि त्यांनी ताबडतोब सेक्रेटरीला फोन केला आणि आम्हाला पत्र मिळालं की याच्यावर तुम्ही स्टडी करा. नाही, पण मग काय वाटतं का हा प्रकल्प जो तुम्ही उल्लेख करताय जायकवाडीचा, तो का झाला नाही? कारण की आपण पत्र दिलं होतं. तत्कालीन सरकारने गंभीरपणे हा विषय घेतला नाही म्हणून हे झालं नाही. त्यांनी कारण दिलं की तिथं काहीतरी बर्ड सेंच्युरी वगैरे आहे म्हणून, पण हा प्रकल्प फक्त 20% पाण्यावरतीच, 15 ते 20% पाण्यावरती होतो. त्याच्यामुळे कुणाला काय म्हणजे पक्षांना सुद्धा काय तो इको सेन्सिटिव्ह झोन देखील आहे हो, म्हणतात ना. इको सेंसिटिव्ह जरी झोन असला तर म्हणजे आवाज वगैरे त्याचा काय होणारच नाही, त्याचा काय आवाज होणार. म्हणून आता बघू, स्टडी करतोय आम्ही. त्यातून प्रकल्प झाला तर मराठवाड्याला खूप फायदा होईल. प्रकल्प झाला तर होईलच ना, का होणार नाही? होणार नाही? होईलच ना, कारण प्रकल्प आता होईलच. प्रकल्प होईल, काही अडचण येणार नाहीये. कारण केंद्र शासन पर्टिक्युलरली NTPC ही प्रकल्प करण्यासाठी उत्सुक आहे. धन्यवाद. हे होते डॉक्टर भागवत कराड. नवी दिल्ली व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील यादवसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील देखील उपस्थित असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. या बैठकीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड देखील उपस्थित होते. महाविकास आघाडीमुळेच राज्यातील उद्योग बाहेर गेले अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. तसंच आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना आव्हान देऊ नये, त्यांचा खोटारडेपणा आम्ही उघड केलाय असा टोलाही त्यांनी लगावला. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. चंद्रशेखर बावनकुळे माझ्यासोबत आहे. दिल्लीत त्यांनी बैठका घेतलेल्या आहेत आणि इतरही भेटी घेणार आहे. आपण दिल्लीत आहात, आज नुसती भेट घेतली, आता नुसती बैठक झाली, यानंतर इथून कुठल्या बैठकी होणार आहे? नाही, काही बैठक नाही. मी मुंबईला चाललो आहे. मुंबईत बैठक आहे. आमचे राज्याचे मंत्री आणि राज्याचे संघटनेचे प्रमुख दिवाळीनिमित्त एकत्र येतो आहे आणि सत्ता आणि संघटना काही समन्वय असतो, तो करायचा असतो, त्याकरता बैठक आहे. त्यामुळे काही नवीन नाही आहे. आदित्य ठाकरेंनी चॅलेंज केलेलं आहे. त्याला प्रगल्भ होण्याची गरज आहे. इतक्या लवकर चॅलेंज त्यांनी करू नये. पहिल्यांदा आमदार झाले आहेत, आमदार झाल्या मंत्री झाले आहेत, सोन्याच्या चमच्यांनी बदामाचा ज्यूस पिऊन मोठे झालेले आहेत. त्यामुळं मला वाटतं की काही दिवस थांबलं पाहिजे, प्रगल्भतेचं राजकारण केलं पाहिजे, काही पवारसाहेबांकडनं शिकलं पाहिजे, काही काँग्रेसच्या नेत्याकडनं काही त्यांनी प्रशिक्षण घेतलं पाहिजे. मला वाटतं त्यांच्यासोबत ते आहेत, पवारसाहेब त्यांचे काही प्रशिक्षण देतील त्यांना. पण मला वाटतं त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. देवेंद्र फडणवीसांची उंची कुठं आणि आदित्य ठाकरेजी कुठं, काय ताळमेळ आहे, त्यांचं आयुष्य काय, त्यांचं आयुष्य काय, कुठल्या विषयात ते बरोबरी करू शकतात देवेंद्र फडणवीसजीची. त्यामुळे आदित्यजींनी देवेंद्र फडणवीसजीची बरोबरी करण्यापेक्षा थोडं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या परिवारातलं ते नातू आहेत, त्यांनी थोडं अभ्यास करून कुणावर टीका केली पाहिजे. उद्धव ठाकरे बैठकांचे सत्र प्रारंभ करताय आणि भारतीय जनता पक्ष फोडेल अशा प्रकारे शिवसेना जे एकनाथ शिंदेसोबत आहे, बाळासाहेबांची शिवसेना हा जो पक्ष आहे, त्यातील काही नेते त्यांच्या संपर्कात असे ते दावा करतायत. मला वाटतं की उद्धव ठाकरेजी जे बैठक घेत आहे किंवा दौरे करतायत, त्यांच्याच पक्षाचे लोक त्यांना म्हणतायत हे 2.5 वर्षापूर्वी का नाही केलं. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येत आहे, खूप मोठा बदल होईल असा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला जातो. उमेदवार सुद्धा मिळणार नाही विधानसभा आणि लोकसभेमध्ये, ही स्थिती होणार आहे. धन्यवाद. हे होते चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष. नवी दिल्ली व्हिडिओ सुनील यादवसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मिशन 45 अभियान याआधी सुरू केलं आणि या अभियानाचा आढावा घेण्यासाठी उद्या महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक भाजपने बोलावली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दुपारी 1 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात ही बैठक पार पडेल. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने किमान 45 जागा जिंकायचं ध्येय भाजपने ठरवलं आहे आणि यात प्रामुख्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे असलेले मतदारसंघ याचा यामध्ये समावेश आहे. या मतदारसंघातील तयारीचा आढावा आणि येणाऱ्या काळातील योजना यासाठी उद्या विभागीय संघटन मंत्री, लोकसभा प्रवासाची जबाबदारी असलेले प्रमुख नेते यांची बैठक पार पडेल. होय, आम्ही ठरवलं आहे की महाराष्ट्रामध्ये 2024मध्ये आमच्या सर्व केंद्रीय नेतृत्व माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये, केंद्रांचे आमचे अमित भाई आहेत, नड्डाजी आहेत, आमचे राज्याचे नेते आहेत देवेंद्रजी,
आणि आमचे सर्व मंत्री सर्वांनी आम्ही हा विचार केला आहे की महाराष्ट्रामध्ये 2024मध्ये 45 लोकसभा भारतीय जनता पक्ष आणि शिंदे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकत्रितपणे आम्ही लढू आणि 45+ जागा जिंकू हा विश्वास आम्हाला आहे. भाजप कोर कमिटीची आज बैठक पार पडते. रात्री 8 वाजता ही बैठक होणार असून या बैठकीत मुंबई महानगरपालिकेसह इतर मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तर या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील यासह इतर नेते मंडळी उपस्थित राहतील. मी संघटनात्मक चर्चा करण्याकरता आलो आहे. माननीय कपिल पाटील साहेब, माननीय डॉक्टर भागवत कराडजी आणि आमचे नेते रावसाहेब दानवेजी, मी लोकसभा प्रवास योजना या संदर्भाने चर्चा केली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने काय काय संघटनात्मक मजबूती करावी लागेल या संदर्भात चर्चा झाली आहे. दुसरा काही संदर्भ नाही आहे. बच्चू कडूंची नाराजी दूर करण्यासाठी अचलपूर मतदारसंघातील सपन प्रकल्पाला भरघोस निधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या प्रकल्पाला 500 कोटींच्या प्रशासकीय निधीस राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे. राणा कडू वादात स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली होती. त्यानंतर सपन प्रकल्पाला 500 कोटी निधी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर टीका केलेली आहे. सिल्लोडला पप्पू नंबर 2 येतोय. आदित्य ठाकरेंवर सत्तारांनी निशाणा साधलाय. सिल्लोडच्या सभेवरून आदित्य ठाकरेंना त्यांनी टार्गेट केलंय. आमच्या मतदारसंघात पप्पू नंबर 2 येतोय आणि त्यांची मी वाट पाहतोय. ते पप्पू नंबर 2 आहेत. मी टीका केली म्हणून तर चर्चा सुरू आहे असं देखील त्यांनी म्हटलंय. ठाकरे गटानं मिशन 40 मला तुम्ही बोलू लागले, हे वेगळं बोलू लागले. बोला सत्तर साहेब एकच विषय मला फक्त प्रतिक्रिया अरे मी 5 मिनिटात येतो आणि इतकी सुंदर प्रतिक्रिया देतो, तुम्हाला जशी वाटेल तशी देतो. जाता जाता हे कोणी कोणताही मिशन चालू केलं तर मला असं वाटतंय का एकनाथ शिंदे साहेब जे मिशन महाराष्ट्रासाठी देतील तोच अंतिम राहील. बाकी विरोधी पक्ष ज्या पद्धतीने आता माझ्याही मतदारसंघामध्ये ते येणार आहे, छोटे नंबर 2चे पप्पू, तर त्यांच्याशी ज्या वेळेस होईल 7 तारखेला सिल्लोडला बघायला या. 7 तारीख आहे. मी आव्हान दिलं ना, तर त्यासाठी ते येऊ लागले. दोघांचं 7 तारखेला आव्हान होईल. 7 तारखेला दोन्ही कार्यक्रम होईल. माझाही कार्यक्रम आणि त्यांचाही कार्यक्रम. ते तुम्ही पाहायला या. तुम्ही ज्या वेळेस आले पाहायला, सर्व चॅनलवाले कुठे गर्दी राहती, किती राहती, हेही तुम्हाला कळेल. तुम्ही त्यांना पप्पू म्हणता, त्यावरती देखील टीका केली जाते. त्यावर पण ते मी बोललो म्हणून तर टीकावं लागली. पण पप्पू क्रमांक 2 आहे. चला आपण पाहिलं अब्दुल सत्तार यांनी काय म्हटले. पुढे पाहूयात. गेल्या काही दिवसांपासून गुलाबराव पाटील आणि सुषमा अंधारे यांच्यातला वाद पेटत चाललाय. गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे या 3 महिन्यांचं बाळ अशी टीका केली होती. अशातच प्रबोधन सभेत सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. धरणगाव इथल्या प्रबोधन सभेत भाषणाच्या सुरुवातीला सुषमा अंधारे यांनी काय म्हटलं पाहूया. नजरिया कई बार साफ बदल लेते हैं. नजरिया कई बार साफ बदल लेते हैं. पुण्य की आड़ में पाप बदल लेते हैं. गुलाब भाऊ असंच आहे ना, असंच आहे ना गुलाब भाऊ, कि मतलब के लिए लोग कई बार अपने पाप बदल लेते हैं. मुंबईच्या चेंबूरमधील शिवसेना शाखा क्रमांक 154 मध्ये उद्धव ठाकरे गटाच्या आजी आणि माजी शाखा प्रमुखांमध्ये रात्री मोठा वाद झाला. माजी शाखा प्रमुख वनिता पोकरे आणि सध्याच्या शाखा प्रमुख संध्या सावंत यांच्यात राडा झाला. आजी आणि माजी शाखा प्रमुखांच्या समर्थनार्थ चेंबूर पोलीस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्ते जमले होते आणि यावेळी एकमेकांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र कॅमेरासमोर कुणीही बोलायला तयार नाही.
पुढे बघूया मुंबईत सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरेंच्या विरोधात बॅनर लावण्यात आलेत. मराठा युवा सेनेकडून हे बॅनर लावण्यात आलेत. बाप काढणं ही आमची संस्कृती नाही, पण सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार. आदित्य ठाकरेंनी फक्त पेंग्विन देण्याचं काम केलं, तर सुप्रिया सुळेंनी कुंडीत वांगी लावून करोडो रुपये कमवले. आता कोरडे उपदेश देतात. ठाकरे आणि पवारांनी भ्रष्टाचार करून महाराष्ट्राचे लचके तोडले म्हणून तरुण 50 वर्ष मागे गेलाय, अशा आशयाचा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आला. आदित्य ठाकरेंचं महाराष्ट्रासाठी योगदान म्हणजे 2 पेंग्विन दिलेले आहेत. कोणतरी ती ताई कुंडीतली वांगी लावून करोडो रुपये कमवले आणि महाराष्ट्राच्या तरुणांना कोरडे उपदेश द्यायचं काम चालू आहे. हे नौटंकी आता थांबवा. महाराष्ट्रातल्या तरुणांची खरी गळचेपी कोणी केली असेल तर तुमच्या दोघांच्या वडिलांनी बापांनी केलेली आहे. ही बाप काढणे ही संस्कृती आमची नव्हती, पण सुरुवात तुम्ही केली. आता इथून पुढे जशाच तसे उत्तर मिळेल. जाऊयात कोल्हापुरातल्या शाळकरी मुलीच्या बेपत्ता प्रकरणाला लव्ह जिहादचा रंग येताना दिसतोय आणि त्यामुळे नितेश राणे आज जुना राजवाडा पोलीस ठाण्यावरती मोर्चा घेऊन गेले होते. या प्रकरणाचा कसून तपास करण्याची मागणी नितेश राणेंनी केली आहे. आमच्या संयमाचा अंत पाहू नका, अन्यथा आक्रमक आंदोलन केलं जाईल, असा इशारा त्यांनी दिला. गेल्या 15 दिवसांपासून ही मुलगी बेपत्ता असून तिचा अद्याप शोध लागलेला नसल्यानं हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. नितेश राणे यांनी सुद्धा आज पोलिसांना या संदर्भातला जाब विचारला. काय सांगाल, राज्यभरात असे प्रकार अनेक वेळा घडून येतात, कोल्हापूरमध्ये सुद्धा हा प्रकार घडून आला, काय इशारा द्याल? नाही, राज्यभरातल्या ह्या ज्या काय धर्मांतराचे जे प्रकार घडतायत त्याच्यामध्ये असं लक्ष आलेलं आहे की विशिष्ट हिंदू मुलींना टार्गेट केलं जात आहे, त्यांना फसवलं जात आहे. ह्या फसवणुकीचे प्रकार आहेत आणि साधारण आम्हाला जे दिसलेलं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये पोलीस खात्यातले काही मोजके अधिकारी या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्यांना मदत करतात, पळण्यामध्ये मदत करतात, नाही शोधता कामा नाही किंवा त्यांचा कुठेतरी लिंक लागता कामा नाही ह्याच्यामध्ये पण मदत करतात. तर कोल्हापूरची मुलगी बेपत्ता होऊन 17 दिवस झालेत. पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही भेटला, त्यांनी काय सांगितलं? तुम्ही तपासावरती समाधानी आहात का? मी तपासावर समाधानी नाही. पोलिसांची इच्छाशक्ती असेल, प्रामाणिक इच्छाशक्ती असेल तर ती मुलगी 24 तासात परत येऊ शकते. आम्ही उल्हासनगरमध्ये बघितलं आहे, पलटणमध्ये बघितलं, असंख्य जागी बघितलेलं आहे. मग पोलीस ज्या पद्धतीने मला पावसकरजींना जे उत्तरं देत होते, आमच्या फोन गेल्यानंतर पॉस्को दाखल होतो, आम्ही बोलल्यानंतर हालचाली होतात, मग पोलीस का आता 15-20 दिवस करत काय होते? म्हणून ह्या याच्यामध्ये पुढे आता आम्हाला ऍडिशनल एसपीनी सांगितले की 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये तुम्हाला मुलगी परत आणून दाखवतो. आता आम्ही पाहतो, नाही केलं तर वरती वरिष्ठ पातळीवर काय करायचे ती आता आमची जबाबदारी. आम्ही वरिष्ठांकडे आणि गृहमंत्री साहेबांकडे तक्रार करणार आणि योग्य ती तक्रार होईल आणि योग्य ती शिक्षा मिळेल एवढी काळजी घेणार. धर्मांतराचा कायदा या निमित्ताने यावा असं वाटतं का? वाटतं म्हणजे त्याच्यावर आम्ही कामच करतोय. आमची इच्छा असं आहे की जसं उत्तर प्रदेशमध्ये सक्षम कायदा आहे, गुजरातमध्ये सक्षम कायदा आहे, कर्नाटकामध्ये सक्षम कायदा आहे, तसा सर्वात चांगला कायदा धर्मांतराविरोधीचा कायदा आमच्या महाराष्ट्रामध्ये यावा, त्याबद्दल अभ्यास सुरू आहे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये तुम्हाला आमच्या राज्यामध्ये एक सक्षम धर्मांतर विरोधी कायदा दिसेल. व्हिडिओ संदीप पाटीलचा, ज्ञानेश्वर साळके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. पुढे बघूया शिवसेना खासदार संजय राऊत यांचा जेलमधला मुक्काम वाढलाय. पत्राचाळ घोटाळा प्रकरणामध्ये त्यांच्या जामिनावरचा फैसला आता 9 नोव्हेंबरला होईल. आज ईडीने कोर्टात लेखी उत्तर सादर केलंय आणि त्यानंतर कोर्टाने जामिनावरचा आदेश राखून ठेवलाय. त्यामुळे आता 9 नोव्हेंबरला संजय राऊत यांच्या जामिनावर फैसला येणार आहे. मुंबईतून एक वर्षाच्या मुलीला विक्रीसाठी घेऊन जाताना सोलापूर रेल्वे पोलिसांनी 2 महिलांना पकडल्या. अवघ्या 48 तासात मुंबईतून अपहरण झालेल्या या 1 वर्षाच्या बालिकेची या महिलेच्या तावडीतून सोलापूर रेल्वे स्टेशनमधून सुटका करण्यात आली. या 2 महिला हुसेन सागर एक्सप्रेसनं हैदराबादकडे निघाल्या होत्या. सोलापूर RPF जवानांनी एक्सप्रेस तपासली असता जनरल डब्यामध्ये या 2 महिला या मुलीला घेऊन बसल्या होत्या. तिकीट चेक करण्याच्या बहाण्याने दोन्ही महिलांना खाली उतरवण्यात आलं. यानंतर या दोघींना ताब्यात घेण्यात आलं. याबाबत मुंबई इथल्या वांद्रे रेल्वे पोलिसांमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज्यातील शेतकरी आसमानी संकटाचा सामना करत असताना आता सुलतानी संकटानेही पुरता मोडकळीस आलाय. नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शेतकरी बाबूराव गमे
यांनी आपल्या 6.5 एकरवरील सोयाबीनचा विमा उतरवला होता आणि या विम्याच्या नुकसान भरपाईपोटी गुंठ्याला अवघे 5 रुपये विमा कंपनीने दिलाय. अतिवृष्टीने 100% नुकसान झालेलं असताना विमा कंपनीने अवघे 1406 रुपये म्हणजे गुंठ्याला अवघे 5 रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्याला दिली आहे. विमा कंपन्या शेतकऱ्यांची चेष्टा करत असून सरकारनं याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचं अगदी कंबरड मोडलं आहे आणि जवळपास 100% नुकसान अनेक ठिकाणी झालेलं आहे. आता मी राहता तालुक्यातल्या एका केलवड गावामध्ये आहे, जिथल्या शेतकऱ्याचं हे जवळपास 6 एकर क्षेत्र याच्यावरती सोयाबीन लावलेलं होतं आणि आपल्याला आता यातनं लाखो रुपयाची सोयाबीन मिळेल अशी अपेक्षा त्या शेतकऱ्याला होती आणि त्याने जर काही नुकसान झालं तर आपल्याला भरपाई मिळेल यासाठी विमा देखील उतरवलेला होता. मात्र आपण जर बघितलं तर जवळपास 260 गुंठे क्षेत्र आणि त्यांना भरपाई मिळाली अवघी फक्त 1400 रुपये. म्हणजे आपण जर गुंठ्यानुसार जर हिशोब केला तर अगदी 5 रुपये फक्त त्यांना गुंठ्याला मिळालेले आहेत. म्हणजे कुठेतरी थट्टा चालवली काय पीक विमा कंपन्यांनी. ते शेतकरी आपल्यासोबत आहे. किती क्षेत्र होतं तुमचं आणि किती भरपाई मिळाली तुम्हाला? एवढं पाऊस झाला काही त्याला सीमा राहिली नाही काय. आणि विमा कंपनीने आम्हाला 1406 रुपये पाठवलेले. म्हणजे एक वेळ ते दिले नसते तर त्याचं काही वाटत नाही कदाचित काय. म्हणजे हे मजाक केल्यासारखी गंमत आहे शेतकऱ्याची. काय परिस्थिती आहे? पीक विमा कंपन्यांनी किती भरपाई दिली तुम्हाला? आज इथं ओढा परिस्थिती आहे. पाणी इतकं होतं अक्षरशः या शेतकऱ्यांनी आमच्या पूर्ण क्षेत्राची रक्कम भरलेली होती विम्यापोटी. त्यांनी कोणताही निकष न लावता पूर्णपणे त्यांना शेतकऱ्याची निराशा केलेली आहे. म्हणजे यांनी जर किती 3,000 भरले असं त्यांना अक्षरशः 1400 रुपये विमा आलेला आहे. आता माझं खालचं वावर आहे साहेब, विमा भरूनसुद्धा कंपनीने दखल घेतली नाही. 1 रुपया माझ्या खात्यावर जमा नाही. असे कित्येक शेतकरी या आमच्या गावामध्ये कोणी दखल घेत नाही. कोणताही विमा प्रतिनिधी आम्ही विचारलं तर उत्तर देत नाही. कुणाला भेटावं ते कळत नाही. सरकारनं या गोष्टीची दखल घेऊन शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देणं गरजेचं आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. यानंतर बघूया बातमी खेळाबद्दलची आहे. बांगलादेश समोर 185 रन्सचं टार्गेट जे ठेवण्यात आलं. विराटच्या 64 धडाकेबाज धावा ज्या त्या पूर्ण झालेल्या आहेत. अश्विनने तुफान फटकेबाजी केली आणि शेवटच्या ओव्हरमध्ये अश्विन चांगला चमकलाय. त्याच्यामुळे अर्थात आजच्या मॅचबद्दल क्रिकेट चाहत्यांकडनं समाधान व्यक्त केलं जात आहे. बांगलादेश समोर आता भारतीय संघानं 185 रन्सचं टार्गेट ठेवलंय. विराटच्या 64 धडाकेबाज धावा पूर्ण झाल्यात. अश्विनची तुफान फटकेबाजी याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अमित मोडक आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. अमित, आतापर्यंतच्या सामन्याचं काय विश्लेषण करता येईल? विशाल, वर्ल्ड कप मध्ये हा भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा सामना आहे. खास करून सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला आजची मॅच जिंकणे अत्यंत महत्वाचं होतं आणि त्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांनी कमाल केलेली आपल्याला दिसलेली आहे. विराट कोहली पुन्हा एकदा नॉट आउट 64 रन्स त्याने केलेले आहे. तर के.एल. राहुल जो आतापर्यंत या सिरीज मध्ये फेल जात होता त्याला त्याचा फॉर्म गवसलेला आहे आणि जे टेल एंडर्स आतापर्यंत ज्यांच्या कामगिरीविषयी सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायचं, त्यात रविचंद्रन अश्विन यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये येऊन फटकेबाजी केली. 6 आणि 4 मारला आणि 184 रन्स टीम इंडियाने केलेले आहे. 185चं टार्गेट बांगलादेशच्या पुढे ठेवलेलं आहे आणि हे अत्यंत मोठं टार्गेट आहे बांगलादेशच्या पुढे भारतीय बॉलिंग लाईनअप बघता. परंतु एकूण वर्ल्ड कपचा विचार केला तर टीम इंडियाच्या दृष्टीनं आजची मॅच ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. एकीकडे भारतीय फलंदाज पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आलेले दिसत आहेत, तर ही मॅच जिंकून भारत सेमीफायनल मध्ये जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे. विशाल, धन्यवाद अमित या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे पाहूयात. अतिवृष्टीत नुकसान होऊन देखील अनेक शेतकरी विमा भरपाईपासून वंचित आहेत. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळेल या आशेवर मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. मात्र सलग झालेला पाऊस आणि अतिवृष्टीत 100% पिकांचं नुकसान होऊन देखील त्यांना पीक विमा मिळाला नाही. काही मोजक्या शेतकऱ्यांना 10 ते 15% इतकाच विमा देऊन विमा कंपनीनं त्यांच्या तोंडाला पानं पुसली आणि त्यामुळं विमा काढून काय उपयोग असा प्रश्न शेतकरी उपस्थित करतात.
पद्धतीनं नैसर्गिक नुकसान होते त्या पद्धतीनं पीक विमा कंपनी भरपाई देत नाही. 15 ते 20% फक्त भरपाई देते आणि 70 ते 80% नुकसान झालेली असते शेतकऱ्याची. दरवर्षी कंपनी असेच पाणी पुसले जातात शेतकऱ्याच्या तोंडाला पीक विमा काढून. मागणी हीच आहे की जी शेतकऱ्यांना तुटपुंजी तुम्ही भरपाई दिलेली आहे ती 90 ते 100% पीक विमा कंपनीने भरपाई देऊ शेतकऱ्याला. हीच पीक विमा कंपनीकडे आमची मागणी आहे. त्या पीक विम्यामार्फत मला 1 रुपयाही मिळाला नाही आल्या आयुष्यात, आणि हा बहुतेक शेतकऱ्याला मिळतच नाही. पीक विमा काढताना कंपनी आणि सरकार पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्याला प्रोत्साहित करतं. त्या पद्धतीने पीक विम्याचा क्लेम देताना बाकी त्याला कात्री लावली जाते, आणि ह्या सगळ्या गोष्टीवर कंपनीवर शेतकऱ्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी शासनाचं विशेष लक्ष आहे का, हीच मला शंका आहे. पीक विमा कंपनीने अद्यापपर्यंत 25% अग्रिम रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायला पाहिजे होती. ती अद्यापपर्यंत पीक विमा कंपनीने जमा केलेली नाही. त्यामुळे येत्या 8 दिवसाच्या आत पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जर अग्रिम रक्कम पीक विमा कंपनीने जमा केली नाही तर किसान सभेच्या वतीने नांदगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन प्रचंड आंदोलन उभारण्यात येईल, याचा इशारा आम्ही पीक विमा कंपनीला देत आहोत. पुढे बघूयात. बोगस बियाण्यांमुळे भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. धान लागवडीसाठी यशोदा सीड्स कंपनीकडून खरेदी केलेलं बियाणं बोगस निघालं आणि यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. पीडित शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचं सांगण्यात आलंय. त्या माझ्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत आणि मला नेहमी न्यायालयात जा म्हणत आहेत. म्हणून मी या संबंधाची तक्रार माननीय महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय अब्दुल सत्तार साहेब यांच्याकडे, त्यांच्या सचिवाकडे आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर यांच्याकडे सुद्धा केली आहे, परंतु मला अजूनपर्यंत कुठलाही न्याय मिळालेला नाही. म्हणून मी आता न्यायालयात असतो. माझी मानसिक परिस्थिती खूप ढासळली आहे. पुढे बघत राज्यात अस्मिता योजनेला घरघर लागलेली आहे. कोरोनापासून अस्मिता योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बचत गटांना दिल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन पुरवठा जो आहे तो बंद झाला. महिला आणि मुलींसाठी महत्त्वाच्या योजनेकडे मागील 3 वर्षांपासून शासन यंत्रणेचं देखील दुर्लक्ष झालंय. यामुळे महिला मुलींच्या आरोग्याची काळजी घेणार कोण असा प्रश्न निर्माण झालाय. 3-4 वर्षापूर्वी आमच्या गावाकडे म्हणजेच अंगणवाडीकडे मासिक पाळीमध्ये वापरणारे पॅड मिळत होते, परंतु कोरोनाच्या काळापासून आता ते बंद झालेले आहेत आणि ते मिळत नाहीत. आणि त्याचा मेन मुद्दा म्हणजे की भेटत नाहीत आणि बायका ते विकतही घेऊ शकत नाहीत किंवा किशोरी मुली पण त्या घेऊ शकत नाहीत आणि येण्या जाण्याची दूर सोय असल्यामुळे घेऊ शकत नाहीत. मग ते पॅड अंगणवाडीतर्फे परत मिळावेत अशी आमची मागणी आहे. आशा वर्कर बचत गटाच्या माध्यमातून अस्मिता योजनेअंतर्गत हे सॅनिटरी पॅड महिलांना मुलींना मिळायचे, पण गेल्या लॉकडाऊनच्या पासून कोरोना झाल्यापासून त्याच्या आधीपासून ही योजना बंद झालेली आहे. आत्ता गावामध्ये महिलांना आणि मुलींना सॅनिटरी पॅड कमी पैशामध्ये मिळत नाही आहेत. याचं कारण असं आहे की अस्मिता योजनेअंतर्गत ज्या पद्धतीनं दिलं जायचं ती योजना बंद झाल्यामुळे सॅनिटरी पॅड मिळत नाहीत. आता एक मोठी बातमी आहे नागपूरमधनं. सणासुदीच्या काळामध्ये खव्याच्या मिठाईला वाढती मागणी असते आणि अशावेळी प्रतिबंधित अन्य पदार्थांच्या विक्रीचे प्रमाण वाढत असतं. सणासुदीच्या काळात बनावट खव्याच्या मिठाईचा काळा बाजार पाहायला मिळतो आणि खव्यामध्ये वाढत्या भेसळीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. आणि आता हाच धोका लक्षात घेऊन नागपूरच्या अन्न आणि औषध प्रशासनाने तब्बल 10 लाख रुपयांचा बनावट खवा जप्त करण्यात यश मिळवलं आहे. यासोबतच खराब झालेली मिठाई नागरिकांना विकणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. मिठाई, नमकीन, फरसाण, खाद्यतेल असे एकूण जवळपास 65 नमुने घेण्यात आलेले आहेत या कालावधीमध्ये, दिवाळीच्या कालावधीमध्ये. आणि त्यामध्ये तेलाच्या 5 ठिकाणी भेसळीच्या संशयावरून रियूज रटीन वापरत असल्यामुळे व लूज विकत असल्यामुळे 5 ठिकाणी आम्ही कारवाई घेऊन 7.5 लाखाचा साठा जप्त केलेला आहे. तसेच खव्याची एका ठिकाणी कारवाई घेऊन त्या ठिकाणी खवा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आलेला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जी आहे त्या यात्रेमध्ये राज्याचे माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे जखमी झालेत. काँग्रेस नेते नितीन राऊत या यात्रेत सहभागी होण्यासाठी तेलंगणा इथं आले होते, मात्र दरम्यान त्यांना धक्काबुक्की झाली. एका पोलिसाने राऊत यांना धक्का दिल्याचं सांगण्यात येतं. यावेळी नितीन राऊत यांच्या डोळ्याला, हाताला आणि पायाला मार लागलाय. त्यांना हैदराबादमधील वसावी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये राऊत यांचा एक डोळा काळा निळा पडला असून त्यांच्या डोक्यालाही जबर मार लागल्याचं दिसून येतं. इंदिरा गांधी जी के पुतले के वहाँ मीटिंग के लिए जब आ रहा था और स्टेज के करीब मैं पहुंचा था, उतने में राहुल जी का कन्वाय आया और पुलिस पैनिक हो गई और सारे लोगों को आगे पीछे ढकेलने लग गई. मेरे छाती पे उन्होंने दोनों हाथ रख के एसीपी ने मुझे पुश किया बहुत जोर से, तो मैं बैरिकेड्स पे सर के बल गिरने वाला था, तो मैं उसको बचाने गया तो सड़क पर मैं गिरा तो मुझे यहाँ पर आंख के ऊपर जम के चोट आई. ताई मेरी रिक्वेस्ट रहेगी पुलिस डिपार्टमेंट को कि वे अपनी व्यवस्थापन को थोड़ा सुधारे. पुढे बघूयात. राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी ममता बॅनर्जींवर अवमान केल्याचा ठपका ठेवण्यात आला. 16 नोव्हेंबरला कोर्ट निकाल देणार आहे आणि भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांनी सेशन कोर्टात याचिका दाखल केली आहे. शिवडी कोर्टाने या प्रकरणात ममता यांनी हजर व्हावं असे आदेश दिला होता आणि आदेशाला ममता सत्र न्यायालयात आव्हान त्यांनी दिलं होतं. ममता बॅनर्जींनी या आव्हान याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. बातमी आहे दुपारच्या बातम्यांमध्ये अमृता फडणवीस यांच्या संदर्भातली. अमृता फडणवीस यांनी सुरक्षा जी आहे ती नाकारली. वाय दर्जाची पोलीस सुरक्षा त्यांनी नाकारली आहे. सामान्य माणूस म्हणून राहू द्या असं अमृता फडणवीस यांनी म्हटलंय. अमृता फडणवीसांची ही भूमिका कौतुकास्पद असल्याचं म्हटलं जातंय. पोलीस एस्कॉर्टही अमृता फडणवीस यांनी नाकारला. अमृता फडणवीस यांनी वाय दर्जाची पोलीस सुरक्षा नाकारलेली आहे. एक सामान्य माणूस म्हणून खरं तर राहू द्या असं अमृता फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्या या भूमिकेचं कौतुक केलं जाते. पोलीस एस्कॉर्टही अमृता फडणवीस यांनी नाकारला. वाय दर्जाची पोलीस सुरक्षा त्यांनी नाकारली आहे. तसं ट्विट करून त्यांनी त्याबद्दलची माहिती देऊ केली. पुढे पाहूया बातमी एका अपघाताच्या संदर्भातली आहे. बेले जेजुरी महामार्गावर कार आणि दुचाकीच्या अपघाताचा थरार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. जुन्नर तालुक्यातील पारगाव मंगरुळ इथल्या चौकात वेगाने येणाऱ्या कारनं रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली महिला आणि तिच्या सोबत असलेलं छोटं बाळ हवेत उडून खाली पडलं. धक्का जबरदस्त होता, मात्र सुदैवानं मोठी जीवितहानी टळली. हृदयात धडकी भरवणारी ही दृश्य पाहून अनेकांनी या रस्त्याच्या अपूर्ण कामाच्या बाबत नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यावर दुभाजक बसवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पुढे पाहूयात. मुंबईतल्या घाटकोपरमधील मॉलमध्ये घसरगुंडी खेळताना एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किड्स झोनमध्ये खेळत असताना तोल जाऊन 3 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. घाटकोपरच्या नीलयोग मॉलमध्ये ही दुर्घटना घडली आणि या घटनेमुळे लहान मुलांना खेळायला सोडतानाही त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. यानंतरची बातमी अशी आहे की मोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून कामोठे इथं एकाची हत्या करण्यात आली होती. या घटनेचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. पनवेलमधील कामोठे परिसरातली ही धक्कादायक घटना समोर आली असून एका बेकरीत काम करणाऱ्या 17 वर्षीय विशाल मोरिया हा रात्री काम आटपून टपरीवर पान खाण्यासाठी गेला. तिथे त्याच्या ओळखीचे त्याचे 2 मित्र होते, रवींद्र हरियाणी आणि राज वाल्मिकी. त्यांनी मोबाईल डाटा संपला म्हणून मयत विशाल मोरिया याच्याकडे त्यांच्या मोबाईलचा पासवर्ड मागितला. पासवर्ड देण्यास विशालनं नकार दिल्यानं आधी लाथाबुक्क्यानं त्याला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्याला चाकूनं भुसकण्यात आलं. कर्जत मच्छी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांवरती हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. कर्जत नगर परिषदेच्या हद्दीतील मच्छी मार्केटमध्ये पैशांच्या वादातून एक मच्छी विक्रेत्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी मारहाणीचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आणि या घटनेचा व्हिडिओ समोर आला.
अनेकदा आवाहन करूनही लोक चालत्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात. असाच एक प्रकार मुंबईच्या मानखुर्द इथं काल घडला. धावती लोकल पकडण्याच्या नादात महिला मुलासह लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली. आरपीएफ जवानांनी महिला आणि तिच्या मुलाला मृत्यूच्या दाढीतून खेचून बाहेर आणलं. मानखुर्द रेल्वे पोलिसांच्या रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर चालत्या लोकलमध्ये चढताना तोल जाऊन पडलेल्या मुलाला आणि त्याच्या आईला जवान अक्षय सोय यांनी जीवाची बाजी लावत वाचवलंय. काल दुपारी घडलेली ही घटना, संपूर्ण घटना जी आहे ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आणि आता बातमी कोल्हापुरात नाही. कोल्हापुरात भर चौकात दम मारो दमचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बेटिंग आणि हुक्का व्यवसायाशी संबंधित तरुणानं हे कृत्य केलं. तर या ठिकाणी हे लोक आपल्या गाड्यांमध्ये मध्यरात्री आतषबाजी करतानाही दिसत आहेत. धैर्यप्रसाद चौकात हा महाभाग भर रस्त्यात हुक्का पितानाचा व्हिडिओ समोर आलाय. तर तावडे हॉटेल परिसरात आलिशान गाड्यांमधून आतषबाजी करतानाचा व्हिडिओ समोर आला. आपल्या टप्प्यात आलं की पुढे पाहूयात. नाशिक पुणे महामार्गावर चालत्या बसने पेट घेतला. शिवनेरी गाडीला अचानक आग लागली. ही आग पुढच्या भागात लागली. त्यानंतर हळूहळू ती मागेपर्यंत पसरत गेली. गाडीने पेट घेताच प्रवाशांना त्वरित बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे अनर्थ टळलाय. नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या शिवनेरी बसला ही अचानक आग लागल्याचं आपण बघतोय. काल पुण्यात देखील एका बसला आग लागली होती. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत, मात्र क्षणार्धात या बसनं पेट घेतला. पुढे पाहूयात. बातमी आहे मुंबईतल्या दादरमधील छबिलदास शाळेमध्ये LPG सिलेंडरचा स्फोट झाला. बरं, 1 नाही 2 नाही 4 सिलेंडरचा हा स्फोट झाला. या 3 जण जखमी झाल्याची माहिती आहे. स्फोटात शाळेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसतंय. आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. अग्निशमन दल घटनास्थळी त्वरित दाखल झालं होतं आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. पुढे पाहूयात. कल्याणच्या मुख्य उड्डाण पुलावरील संरक्षक रेलिंग आणि फुटपाथ धोकादायक असल्याचं समोर येत आहे. अनेक शहरांना जोडणाऱ्या कल्याणच्या मुख्य उड्डाण पुलावरील संरक्षक रेलिंग तुटलेत आणि त्यामुळे वाहन चालकांबरोबरच पुलावरील फुटपाथवरून चालणाऱ्या नागरिकांसाठी हा मोठा धोका आहे. या तुटलेल्या भागातून चालताना तोल जाऊन पडल्यानं जीवितहानी होऊ शकते. शिवाय उड्डाण पुलावरून चालण्यासाठी बनवण्यात आलेल्या फुटपाथच्या लाद्या निघाल्यात आणि त्यामुळे चालताना नागरिकांच्या त्रासात आणखीनच भर पडते. गेल्या अनेक दिवसांपासून ही परिस्थिती असताना प्रशासन मात्र हे तुटलेल्या रेलिंग आणि फुटपाथ दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे एखादा मोठा अपघात झाल्यावर किंवा जीवितहानी झाल्यावर प्रशासनाला जाग येईल काय, असा सवाल उपस्थित केला जातोय. पुढे पाहूयात. रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटात सध्या काही ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतं. त्यामुळे वाहन चालक हैराण झाले. रत्नागिरी कोल्हापूर या मार्गावर 24 तास वाहतूक सुरू असते. तसंच रत्नागिरीत येणारा भाजीपाला, दूध, किराणाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची नेहमीच वर्दळ असल्यामुळे दररोजचा प्रवास करणारे वाहन चालक हे या खड्ड्यांना कंटाळले. लवकरात लवकर या मार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी होते. तसंच इथले खड्डे चुकविण्याच्या नादात छोटे मोठे अपघात देखील या मार्गावर होत असतात. परंतु कोणाचा जीव गेल्यावर प्रशासन जागा होणार का, असा सवाल आता वाहनधारक विचारतात. रत्नागिरी कोल्हापूर जोडणाऱ्या रस्त्यावरचा हा आहे आंबा घाट आणि ह्या आंबा घाटाची आता जर आपण कंडिशन पाहिली तर फार बिकट अवस्था या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. हा आंबा घाट जो आहे याच्यावर खड्ड्याचं साम्राज्य आता पसरलेलं पाहायला मिळतं. इथून गाड्या ज्या आहेत ह्या पूर्णपणे सी वॉक करत चाललेल्या आपल्याला पाहायला मिळतात. खड्ड्याचं साम्राज्य या मार्गावर असून या ठिकाणी गाडीवाल्यांना गाडी चालवताना कसरत करावी लागते. या ठिकाणी अपघात होण्याचं प्रमाण देखील आता वाढलेलं होतं. मध्यंतरीच्या काळात हे खड्डे जे आहेत ते पूर्ण बुजवले गेले होते, परंतु परतीच्या पावसाने परत एकदा या खड्डे हे पडलेले आहेत आणि ह्या महामार्गाला कोल्हापूर ते रत्नागिरीमध्ये येणारा हा एकमेव घाट आहे आणि या घाटातच खड्ड्या साम्राज्य असल्यामुळे ह्या घाटातून येताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कारण ह्या घाटातूनच जो कोल्हापूरतून भाजीपाला येतो किंवा दूध वगैरे जे येतं, इतर काही जे सामान येतं हे ह्या कोल्हापूर मार्गेच आंबाघाट मार्गेच रत्नागिरीमध्ये येत असतं आणि इथून कायमस्वरूपी दळणवळण हे कंटिन्यू चालू असतं. 24 तास इथून वाहनही ये जा करत असतात आणि त्यामुळेच इथं रात्रीच्या वेळेला फार मोठे अपघात हे होत असतात आणि ह्या गोष्टीकडं अजूनही प्रशासनाचं लक्ष गेलेलं नाही आहे आणि वाहनधारकांना एक प्रकारे या ठिकाणाहून कसरत करावी लागत आहे. आणि हा जो मार्ग आहे ह्या मार्गावरील आंबा घाटात अजूनही अधीमध्ये खड्ड्याचं हे साम्राज्य पसरलेलं आहे
आणि याकडे प्रशासन कधी लक्ष देणार आहे हाच सवाल आता वाहनधारकातून होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. पुढे बघूया. उल्हासनगर महापालिकेची अभय योजना सपशेल फेल ठरली आहे. 566 कोटींची थकबाकी असताना फक्त 3 कोटींची वसुली झाली आहे. उल्हासनगर महापालिकेने मालमत्ता कराबाबत लागू केलेली अभय योजना अपयशी ठरली आहे. मालमत्ता करापोटी महापालिकेला तब्बल 566 कोटी थकबाकी येणं असताना या योजनेमार्फत फक्त 3 कोटी 23 लाख रुपयांची वसुली झाली. या योजनेत मालमत्ता करावरील दंड 100% माफ असताना देखील उल्हासनगरकरांनी अभय योजनेला थंड प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे उल्हासनगर महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यानं आयुक्त अजीज शेख यांनी 6 महिन्यात दुसऱ्यांदा मालमत्ता करासंबंधी अभय योजना लागू केली होती. दिल्लीच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना पंतप्रधान नरेंद्र मोदी नवे फ्लॅट सुपूर्द करणार आहेत. दिल्लीतील झोपडपट्टी पुनर्विकासाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून 3024 सदनिका तयार आहेत. 345 कोटी खर्चून तयार केलेले हे फ्लॅट्स सर्व सोयी सुविधांनी सज्ज आहेत. या फ्लॅट्समध्ये विट्रिफाईड फ्लोअर टाईल्स, सिरामिक टाईल्स, किचनमध्ये उदयपूर ग्रीन मार्बल, काउंटर्स देण्यात आलेले असून गार्डन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, दुहेरी पाण्याच्या पाईपलाईन यासारख्या सार्वजनिक सुविधा पुरवण्यात आल्या. या सोसायटीमध्ये स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी लिफ्ट, भूगर्भातील जलाशय इत्यादी व्यवस्था करण्यात आल्या. पुढली बातमी अशी की राज्यात 37,000 परिचारिका बोगस असल्याच्या आरोपांची चौकशी होणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी चौकशीची घोषणा केली. न्यूज 18 लोकमतच्या बातमीच्या दणक्यामुळे आता या चौकशीला वेग येणार आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलने गेल्या 4 वर्षात जवळपास 37,000 अर्जदारांची नोंदणी कोणत्याही कागदपत्री म्हणजे जे कागदपत्र हवे असतात त्याच्या पुराव्यांशिवाय परिचारिका म्हणून केली आहे. डिप्लोमा उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिकेची कोणतीही पडताळणी न करता 36,657 नर्सिंग नोंदणी बहाल करण्यात आली आहे. सरकारच्या पुनरावलोकन आदेशानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. या परिचारिका रोजगारासाठी जगभरातील रुग्णालयांमध्ये जातात, मात्र हा प्रकार समोर आल्यानं महाराष्ट्रातील परिचारिकांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गंभीर बाब म्हणजे या नव्या परिचारिका सध्या कुठे नोकरी करतात याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. याबद्दल MNCने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ब्रेकनंतर बघूया. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 3 डिसेंबर रोजी पोहरादेवीच्या दर्शनाला जाणार आहेत. बंजारा समाजाच्या मेळाव्याला देखील ते यावेळी सहभागी होतील आणि यवतमाळमध्ये कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात संजय देशमुख यांना ताकद देण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले. गेल्या महिनाभरात बंजारा समाजातील महंत आणि संजय देशमुख यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. 26 नोव्हेंबरला बुलढाण्यात तर 3 डिसेंबरला यवतमाळ दौऱ्यावर ते जाणार आहेत. पुढे बघा. 4 तारखेला कार्तिक शुद्ध एकादशी असून या कार्तिकी यात्रेला या कालावधीमध्ये पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. वारी सुरक्षित आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली. सुरक्षेसाठी आणि वाहतूक नियंत्रणासाठी 3,524 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसंच होमगार्ड यांची नेमणूक करण्यात आली. वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 6 ठिकाणी वॉच टॉवर उभारण्यात आले. तर 125 CCTV कॅमेरे देखील लावण्यात आलेत. भाविकांना वाहतुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जड वाहतूक शहराबाहेरून वळवण्यात आली आहे. इथं दर्शन रांगेची तयारी पूर्ण झाली आहे. गोपाळपूर रोडवर 10 पत्रा शेड उभारण्यात आले. वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी जवळपास 170 पोलीस अधिकारी, 1700 पोलीस अंमलदार, 1100 होमगार्ड, त्या व्यतिरिक्त SRPFच्या 2 कंपनी, BDDS टीम अशा मोठ्या प्रमाणात फौजफाटा या ठिकाणी आपण तैनात केलेला आहे. त्याचप्रकारे सर्व यंत्रणेवर एक सर्व्हिलन्स ठेवण्यासाठी आपण जवळपास 125 CCTV कॅमेरेज या ठिकाणी इन्स्टॉल केलेला आहे व त्याबाबतचा कंट्रोल देखील आपल्याकडे राहणार आहे. आणि यानंतर आपण जाणून घेणार आहोत इतरही घडामोडी. गुजरातमधनं बातमी अशी आहे बघा या सगळ्याच्यामध्ये. पण त्यापूर्वी आपण बघूयात. लावणी क्वीन गौतमी पाटीलची पत्रकार परिषद जी आहे ती थोड्याच वेळात सुरू होते. गौतमी पाटीलच्या लावणीमध्ये धुडगूस घालण्यात आला होता. या धुडगुसूनंतर म्हणजे हा जो काही धुडगूस घालण्याचा प्रकार घडलेला होता त्यानंतर गौतमी पाटील यांनी पत्रकार परिषद घेण्याचं ठरवलंय. थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होते. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी
चंद्रकांत फुंदे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. चंद्रकांत, लावणी क्वीन गौतमी पाटील थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेत आहेत. त्यांच्या कार्यक्रमात धुडगूस घालण्यात आला होता. एकूण याबद्दल काय तपशील आहे? हो, काही वेळातच ती पुण्यात इथं पत्रकार परिषद घेते पत्रकार संघामध्ये आणि ती आपला खुलासा करणार आहे. काल सगळ्या माध्यमांमधून या संबंधीच्या बातम्या चालल्या उलट सुलट, त्यावरती आपला खुलासा करणार आहे. सगळ्यात महत्वाचं खरं तर ती आज नाही, गेली महिना झालं सातत्याने वादात सापडते. अश्लीलतेचा हावभाव करण्यासाठी डान्स लावणीला बदनाम केला असाही तिच्यावर आरोप आहेत. पण याच दरम्यान तिचे सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोइंग वाढलेलं आहे. त्याच्यामुळे साहजिक तिला कार्यक्रमही भरपूर मिळतात आणि लोकप्रिय होते. आणि मग तो तसाच प्रोग्राम काल सांगलीमध्ये एका शाळेमध्ये आयोजित केला होता आणि त्या शाळेचं 56 अक्षरशः पडलं. लोकांनी एवढा तिथं धुडगूस घातला त्याच्यामध्ये आणि त्या कार्यक्रमाच्या बाजूलाच एक डेड बॉडी सापडली. त्यामुळे तो कार्यक्रम पूर्णपणे वादात सापडला. अशा पद्धतीने ही गौतमी पाटीलची नेहमीच वादात सापडते, पुन्हा एकदा वादात सापडलेली. त्यामुळे या सगळ्या आरोप प्रत्यारोप जे काय होत आहेत त्यावरती आज सविस्तर खुलासा करते. त्यामुळे त्याची खुलासामध्ये नेमकं काय सांगते ते सगळं पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पण या निमित्ताने सोशल मीडियात कसे कलाकार स्टार बनतात रातोरात आणि ते कसे पुन्हा चर्चेत येतात हेच उदाहरण या गौतम पाटीलच्या माध्यमातून समोर येताना दिसतं. धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या तपशिलाबद्दल. बघूया थोड्याच वेळात गौतमी पाटील पत्रकार परिषदेत काय खुलासा करतायत, जे आरोप त्यांच्यावरती केले जातात किंवा ज्या गोष्टी त्यांच्याबद्दल सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होताना दिसतात त्याबद्दल ते काय स्पष्टीकरण देत आहेत थोड्याच वेळात आपल्याला कळेल. पुढली बातमी गुजरातमधनं. गुजरातच्या मोरबी इथल्या मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळल्यामुळे 135 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना ताजी असतानाच आता कर्नाटकमधील येल्लापुरा शहरातील अशाच एका झुलत्या पुलाचा व्हिडिओ समोर आला. या पुलावर पर्यटकांनी चक्क कार आणल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. मोरबी इथली दुर्घटना ताजी असतानाच हा व्हिडिओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जातोय. जोरदार व्हायरल होत असलेला व्हिडिओ येल्लापुरा शहरातील असून या झुलत्या पुलावर कार चालवणारे पर्यटक हे महाराष्ट्रातील असल्याचं सांगण्यात येत आहे. हा पूल सातोडी धबधब्यापासून साधारण 5 किलोमीटर दूर असून तो येल्लापुरा शहराला उलुवी आणि दंडेली या शहरांना जोडतो. पर्यटक पुलावर चक्क कार घेऊन आल्याचं समजताच स्थानिकांनी आक्षेप घेत कार परत न्यायला लावली. पुढली बातमी जम्मू काश्मीरमधनं. जम्मू काश्मीरच्या अवंतीपोरा इथं झालेल्या चकमकीत एलईटी कमांडर मुख्तार भटसह 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आलंय. दहशतवाद्यांकडून AK-47 रायफल, AK-56 रायफल आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले. खात्मा झालेला दहशतवादी मुख्तार भट CRPFच्या ASI आणि 2 RPF जवानांच्या हत्येसह अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये त्याचा समावेश होता. यानंतरची बातमी अशी की ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सेलिब्रिटी वाघीण अशी ओळख असलेली माया जेवढी प्रेमळ तेवढीच आक्रमक असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं. माया वाघिणीने नुकतीच एक गुड न्यूज दिली आहे. ती पुन्हा एकदा आई झाली असून मोहर्ली गेटवर बुधवारी सकाळी पर्यटकांना तिचं तिच्या छाव्यासह दर्शन झालं. ताडोबामधील बफर भागात माया वाघीण आपल्या बछड्यांना दूध पाजतानाचा व्हिडिओ जो आहे तो पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झाला. उसका ही बच्चा है.